ज्ञान अनुभवाची होड पाहिजे। साई साहेब, हात कुस्ती है क्या बताते हो क्या जी? छत्रपती शिवाजी महाराज ते होते, स्वतःच्या मेवण्याने सोडलं नाही, एवढं तर सोड ताई, त्यांना आपल्या सासऱ्याने सोडलं नाही। सोयराबाईच्या, समजलं का, सोयराबाईच्या बापाने सोडलं नाही त्यांना। असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते। एवढंच काय, मावळ्याच्या हातातून थोडी काय गलती झाली, त्याला पूर्ण जन्मठेप करून टाकले। समजलं का? मी विचारतो काय, तुम्ही सांगता काय, आणि आम्ही सांगतो तुम्ही भरत असं विचारता। नाही तर साहेब असं नको करा, अशी पलटी नको मारा। तुम्ही तिच्या अगोदर विचारलं, गावकरच्या अगोदर तुम्ही सांगितलं सावरकर बाई, तुम्ही नाही म्हणता, त्याच्याही पलीकडचं सांगत तुम्हाला। समजलं का? आई साहेब म्हणून मला म्हणायचं आहे, शाहिरी करण्यासाठी ज्ञान अनुभवाची होड पाहिजे। शाहिरी करण्यासाठी अरे ज्ञान अनुभवाची होड पाहिजे, आणि सुंदर गायन करण्यासाठी वाद्याची जोड पाहिजे। शाहिरी करण्यासाठी ज्ञान अनुभवाची होड पाहिजे, अरे गायन करण्यासाठी बापा या वाद्याची जोड पाहिजे। अरे सामना टटवण्यासाठी बरोबरीची जोड पाहिजे। सामना टटवण्यासाठी बरोबरीची जोड पाहिजे, आणि तू एवढं तमाशा करण्यासाठी नवीन काहीतरी शायरीला मोड पाहिजे। समजलं का? तेच नाही चालणार ताई साहेब। आणि म्हणून मी काय म्हणतो, अरे या शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला, आणि या युट्यूब वाल्याने कला दाखवावी त्याची निर्मल हे कला। त्याची कला या युट्यूब वाल्याची, तसं शायरीची कला आहे म्हणून अरे शाहिराने शायरी गाव या नकल्याची विनोदी कला। शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला, या डान्सराने नाच दाखवावा, या ढोलक्याचा पहा कलबला। शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला, या डान्सराने नाच दाखवावा, या ढोलक्याचा पहा कलबला। या बँजवाल्याने वाजवावी धुन, या बँजवाल्याने वाजवावी धुन, लावण चणक्याचा सूर, हा टाळ वाजवते येते पण जंगलात नाचते सुंदर मोर। हे शायरी आहे ताई साहेब। नाही जमलं जी, कुठंच नाही जमलं, पुन्हा प्रयत्न करा, काय हरकत नाही। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाई सांगायची आया बायाला, काय सांगायची, अरे तुम्ही आमच्या भरोशावर, तुम्ही नवऱ्याच्या भरोशावर, तुम्ही पोराच्या भरोशावर नाही राहायचं, तर स्वतःची इज्जत स्वतः कशी वाजवता येईल याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे, विचार घ्यायचा आहे। म्हणून आज तुम्ही येता हरले ताई साहेबा, आणि म्हणून हारलो हे सिद्ध झालं नाही पाहिजे, तर हे हारलीपणा तुम्हाला जिवंत करायची आहे, त्यासाठी तुम्हाला इज्जत राखावी लागेल। इथं तर कशी राखवा, कशी राखवा, म्हणून मला माझ्या शायरीत इथं तुम्ही काय म्हणायचं आहे ऐका।
आता रंगली की इज्जत आपली राखवा, इज्जत आपली राखवा. कारण जिजाई मासाहेब सांगायची ही धरती हे कोणाची आहे? हे साधू संतांची आहे, साधू संतांची आहे. इथं मोठे मोठे संत होऊन गेले. या संतावर ज्या संकट आलं त्या वेळेस त्यांना स्वतःचं रक्षण कोण्या विचाराने करावं लागलं, कोण्या विचाराने करावं लागलं. हो, तरी पण हा संत नाहीसा झाला नाही. आणि म्हणून तुमची जर आबरू लुटत असेल, तुमची जर इज्जत लुटत असेल, तर तुम्हाला कुठेतरी झाशी राणी बनता आली पाहिजे, तुम्हाला कुठेतरी जिजाई बनता आलं पाहिजे, तुम्हाला कुठेतरी भवानी बनता आलं पाहिजे. आणि हेच या शायरीतून शिकवण्यात आलं दादा. म्हणून हे शायरी काय आताची नाही, हे काही शायरी आताची नाही, हे शायरी निर्गुण परापासून चालत आली आहे. आणि म्हणून म्हणायची आहे जरा ऐका. शायरीतून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दाखवायचं आहे. या शायरीतून आम्हाला मासाहेब सांगायचं आहे. या शायरीतून आम्हाला लोकशाही सांगायचं आहे. या शायरीतून धर्मवीर शंभू राज्य सांगायचं आहे. म्हणून म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ते होते, वयाच्या 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं दादा. अरे एवढंच नाही, आई
बहिणीवर अन्य अत्याचार होत होता या गोष्टी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आल्या त्यावेळेस वयाच्या 15 वर्षामध्ये निर्णय घेतला आई बहिणीसाठी. रणजिके पाटील सारखा माणूस एका कास्तकाराच्या पोरीवर अन्याय केला, अत्याचार केला आणि तो शेतकरी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे न्याय मागायला गेले त्यावेळेस त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती शिक्षा सुनावली, कोणता त्या कास्तकाराला कसा न्याय दिला, कसा न्याय दिला. 65 किलोची तलवार वागवणारा यसाजी, 65 किलोची तलवार वागवणारा यसाजीला सांगितलं म्हणे कोण आहे तो, माझ्या बहिणीवर त्यानं अन्याय केला, अत्याचार केला आणि तिला प्राणपणाला लावला, कोण आहे. यसाजीला पाठवलं म्हणे रणजिके पाटील होय, गुज्जर पाटील होय, त्यांना केलं. आणि ज्यावेळेस यसाजी गेले तर रणजिके पाटलाकडे म्हणते तुम्हाला शिवाजी महाराजांना बोलवलं, शिवाजी महाराजांना बोलवलं. गुज्जर पाटील म्हणते मी नाही ओळखत कोणता शिवाजी होता, मी नाही ओळखत म्हणते तुला चालायचं आहे का नाही, आणि साल्याची खरपड ओढत गेला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभा. जिजाई म्हणते शिवा आता या शेतकऱ्याच्या मुलीवर अन्याय झाला, अत्याचार झालाय, ते मृत्युमुखी पडलेले आहे, आता तू न्याय कसा देशील. त्यावेळेस वयाचे 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज होते. वयाचे 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी न्याय दिला म्हणे याले असा सोडायचा नाही. त्याला घेतला चौकात घेतला दादा आणि सांगितलं यसाजीला भिवाजी वागायला. काय सांगितलं म्हणे यांना आज असं केलं उद्या याचा पण बाकीचे पाटील लोक करतील म्हणून म्हणे याला खतम नाही करायचा, खतम नाही करायचा. काय झालं म्हणे याच्या हातही तोडा, तोडा, जो कोणी वाईट दृष्टीने पाहिजे आई बहिणीकड आजपासून म्हणे अशी शिक्षा दिली जाईल, अशी शिक्षा दिली जाईल. आणि तो निर्णय घेतला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच संकटाच्या भिंतीवरून हात ठेवून शपथ घेतली होती सर्व मावळ्याची. आपल्याला आपलं हिंदवी स्वराज टिकवायचं आहे, हिंदू वैराला मारायचे आहे, आपल्या दुश्मनाला भगवायचं आहे, या आईबहिणीला वाचवायचं आहे. पण आज लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, आई बहिणीवर अत्याचार झाला तर त्या अन्यायाविरुद्ध अजून काही लढा उचलच नाही. आणि इकडून तिकडून कोणी जर आवाज उठवायला गेला तर त्याने जर 2 पैसे थांबवले तर तो सर्व भोकणा बनून जाते. म्हणून हा अन्याय अत्याचार वाढत चालला दादा. हो कसल्या पण शिवाजी जयंती सादर करतात म्हणून म्हणतात की आखे होकर अंधा बने वो इंसान नहीं, आखे होकर अंधा बने वो इंसान नहीं. अरे दुनिया के नजरों में उसकी कोई पहचान नहीं, दुनिया के नजरों में उसके कोई पहचान नहीं. अरे पैसे को भगवान समझने वाले पैसा कोई भगवान नहीं, पैसे को भगवान समझने वाले ऐसा कोई भगवान नहीं. और माँ बहन की इज्जत देने वाले, अबे माँ बहनों की इज्जत बेचने वाले तुमसे बड़ा कोई शैतान. तुमच्यामुळे अन्याय वाढला, तुमच्यामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा दिला, संविधान दिलं, काहून या गुन्हेगाराला सजा नाही का, आहे ना, तरी का कायदा जागृत होत नाही, का संविधानाचा वापर होत नाही. कारण कसा सावाचे 20 तर नंग्याचे 30 आहे. कसं शावाचे 20 तर नंग्याचे 30 आहे. म्हणून हा कायदा उचलला जात नाहीये. ना आपण देतो याच्यावर दोष, आपण देतो त्याच्यावर दोष. नंग्याचे 30 आहे तर 20 लोक का करतील सांगा तुम्ही. नाही का करतील,
आणि आपण देतो त्याचा अरे संविधानही आहे, कायदाही आहे, पण दुनियाने तो कायदा उचलू देत नाही. एखाद्याने फाशी टाकली तर त्या फाशाला वर जातो, पण तेवढ्या मोठ्या भगतसिंगाने फाशी झाला तर तेव्हा नाही कुणी केलं. पण आता एखाद्याला अंदर टाकलं तर 10 लोक त्याच्या समोर त्याला सोडासाठी. पहिलं पाहिला का त्याचं DNA टेस्ट केलं का अशा गोष्टी. आणि त्या जर स्वतःचा पोरगा असो, तो स्वतःचा भाऊ असो, स्वतःचा बाप कोण नसो, त्याने जर अत्याचार केला, त्याने जर फाशा चढवला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर दुसरा कोणी पैदा होईल का? तसा होईल का? नाही, भाऊ आहे, काका आहे, चुलता आहे, त्यानं तसं नाही केलं. केलं असं त्या पोरीने तसं केलं असं. म्हणून दादा कायदाही बरोबर आहे, सर्व नियम बरोबर आहे, पण तुम्ही आम्ही बदनाम झालो याचा का? म्हणून शायना माणसाचं म्हणणं पडलं, अबे इज्जतदाराची 20 आहेत रे आणि नंग्याचे 30 आहेत. दादा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणते आता आम्ही आमच्या मतानं जगू, आम्ही आमच्या विचारानं जगू. कोण जगत आहे? कोणी नाही आहे. आजही आज शेतकरी क्षेत्रामध्ये राबराब कष्ट करत आहोत, पण त्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. मग कुठे स्वतंत्र? कुठे आहे स्वातंत्र्य? तो जर स्वतः जर मार्केटमध्ये घेऊन गेला तर देता का 30ले, देता का 20ले, आणि यायच्या त्या शोरूम मध्ये जाऊन का आणतात इतके मेले नाही तर यास पहा माय बापू हा न्याय आहे. आणि म्हणून तेच लोकशाही भाऊसाठी ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं अबे ये देश की आजादी झूठी है, हमारी देश की जनता अभी भी झूठी है. कास्तकाराला आहे 200 रुपये बाईक होत असेल तर डायरेक्ट 250 करते, आणि घरी नाही परवडलं असेल त्या बाईला तर 300 करते. हे कास्तकारात ताकद आहे, पण त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला 1 रुपया वाढवायची ताकद या भाड खवायमध्ये नाही आहे. माय बाप म्हणून काय म्हणायचं आहे, भाऊ काय म्हणायचं आहे? कष्टकरी काम करी आणि मजूर करी लोकांच्या थोडं हातावर आहे. लोक म्हणतात शिकलं पाहिजे, शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. अरे अण्णाभाऊ साठे किती दिवस शिकले होते? किती शिकले होते? एकही वर्ग नाही. फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, 1.5 दिवस. आणि तो माणूस सणाच्या कादंबऱ्यांनी साहित्य लिहितो, नाट्य तयार करतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे अरे मी संविधान तर बनवलं, पण संविधान चालवणं जर गद्दार असतील तर या संविधानाला काही अर्थ नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे अरे मी तर न्याय दिला, पण या न्यायाला जर लोक माझं दुश्मनदारी करत असतील, हे माझे हिंदू बनू शकत नाही, हे माझे मावळे बनू शकत नाही, हे आमचे अनुयायी बनू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. म्हणून पहा शिक्षणाचं महत्व सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. एक वर्ग शाळेत शिकला, 1.5 दिवस शाळेत जाणारा माणूस लोकनाट्य कादंबऱ्या लिहितो. असं विश्वासच नाव काय तर स्वतःच्या ओठावरचा सुद्धा नाव लौकिक करणारा व्यक्ती अण्णाभाऊ साठे. म्हणून म्हणायचं
प्रश्न विचारला दादा. म्हणते काशीच्या गंगा भटानं म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला दावा पायाच्या अंगठ्यानं. तर त्याचं कारण काय म्हणते. तर म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 लोक गेले होते म्हणजे काशीले गंगा भटाकडे. हो, तर ते 3 लोक कोणते आणि त्याचं कारण काय राज्याभिषेक दाव्या पायाच्या अंगठ्यानं करण्याचे. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 लोक कोणते गेले होते. सन्मान्य शाहिरा त्यांचं नाव आहे बाळाजी आवजी चिटणीस आणि दुसऱ्याचं नाव आहे रामचंद्र निलकंठ मुजुमदार आणि तिसऱ्याचं नाव आहे प्रल्हाद निराजी. हे 3 लोक काशीच्या गंगा भटाकडे गेले आणि त्याला राज्याभिषेक करण्यासाठी सांगितलं. हो, तयार झाला पण त्याच्याच काही ब्राह्मणवादी लोकांनी ज्याच्यावर प्रेशर टाकला गंगा भटावर. अबे म्हणे राज्याभिषेक करणं काही साधी गोष्ट होय का. राज्याभिषेक करणं म्हणजे तो प्रजेच्या आणि ईश्वराच्या लीन असतो. हो, त्याच्या विचाराचा असतो आणि आपल्याला प्रजेशी का करणं धरणं आहे. आपण जरी म्हणत असं देवावर आपल्याकडे पोट आहे आपलं याच्यावर पोट आहे. हो, बोलवा बोलवी करणं हे चिवत्यापर्यंतच्या कामे तू करू नको आणि राज्याभिषेक करू नको. याची मनस्थिती बयकली. गंगा भटाची मनस्थिती बयकली आणि यानं मग नकार दिला. तर मग कारण काय होतं राज्याभिषेक करण्याचं सन्मान्य शाहिरा. तर हेच काही जागीरदार लोक हेच काही पाटलासारखे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला महाराज मानत नव्हते. महाराज मानत नव्हते कारण की राज्याभिषेक जर बामणाच्या हातामधून झाला तरच तो राजा. जर बामणानं त्याचा राज्याभिषेक नाही केलं तो राजा तो बनूच शकत नाही. म्हणून गंगा भटाच्या हाताने राज्याभिषेक करून घेतला. तू कसाही कर पण कर. तर म्हणे मी करीन पण मला तुला काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे देतो ना. त्याच्या वजना एवढं सोनं तोडून दिलं. त्याच्या वजना एवढं सोनं तोडून दिलं आणि तेव्हा अपमानित दाव्या पायाच्या अंगठ्यानं राज्याभिषेक केलं. राज्याभिषेक केलं कशासाठी. कारण काय तर लोकांना पाहिजे होतं काय या जागीरदाराला काय पाहिजे होतं की राज्याभिषेक हे कोणाच्या हातून झालं पाहिजे. हे बामणाच्या हातून झालं पाहिजे म्हणून त्यासाठी राज्याभिषेक करण्यात आलं. अपमानित समजलं का. सन्मान्य शाहिरा हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. आता मी तुम्हाला विचारतो महामानव महापुरुष महान राजा कधीच चुकू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज एक वेळेस खूप चूक केली. त्यांनी खूप चूक केली म्हणून जिजा मातेनी त्यांना असा काही धडा शिकवला की ती चूक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंदगीभर केली नाही. तर मला म्हणायचे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून एक चूक झाली. ते चूक झाली कोणती आणि चूक झाल्यानंतर त्या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी जे शिकवण दिली जे आईनं ते शिकवण दिली कोणती छत्रपती शिवाजी महाराजाला हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यांनी चूक केली तर तो छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षाचा होता. त्याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक चूक झाली. समजलं का. तो छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षाचा होता की त्याच्या हातातून खूप चूक झाली आणि चुकीचा पश्चाताप करण्यासाठी खूप मोठा जिजाईनं धडा शिकवला. तो धडा कोणता शिकवला. कोणती चूक झाली आणि ते चूक झाली किती वर्षाचे होते महाराज एवढं तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून
काय म्हणतो शेवटी ऐका. राजा म्हणायला तयार नाही, पण इकून तिकून जागीरदार केलं छत्रपती शिवाजी महाराजाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या आदिलशाहीला खूप मोठा धडा शिकून गेला. तर खूप मोठी चेतवणी देऊन दिली होती. हो, खूप मोठी चेतवणी दिली होती. हो, की मैं झुकेगा नहीं साला. आता हे डॉयलॉग आपली कोणती. हो, झुकेगा नहीं साला कोणत्या पुष्पा पिक्चरची. पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची डॉयलॉग होती, झुकेगा नाही साला. हो, मी झुकीन, आई वडिला समोर झुकीन, मी त्यासारख्या समोर झुकणार नाही बे, नाही झुकणार. नाही झुकले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून हे एवढूस केटकाळ आतापासून एवढ्या गोष्टी करते, हा उद्या आपल्या छातीवर बसून. म्हणून छत्रपती शिवाजीला महाराजां विडा उचलला औरंगजेबानी. औरंगजेबाच काय, शाहिस्ता खानानं सुद्धा तेवढंच काय, 7.5 फुटाचा माणूस अफजल खान. हो, म्हणे आता हे झाले निपटून, तरी म्हणते अफजल खान ये लाईनामध्ये शिवबा को पकड़ के और ये मार के लाएंगे शिवाजी का सिर काट के लाऊंगा बोलतो. हो, छत्रपती शिवाजी महाराजाला काही मारणं झालं नाही. हो, 1659 मध्ये 1659 मध्ये अफजल खान मारणागती गेला दादा. आणि त्यावेळेस कोळा गावण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजाचा. तो कोळा कोणा गावला, याचा तुम्हाला विचार करायचा आहे, याचा विचार करायचा आहे. काय म्हणतो काय त्यांनी अफजल खान मारण्याबरोबर सर्वात पहिला कोळा छत्रपती शिवाजी महाराजांना उपस्थित करावा. हा इतिहास आहे. आणि म्हणून तशीच शाही आम्हाला सुद्धा करायची आहे. म्हणून काय म्हणतो सगळं छत्रपती शिवाजी झाले महान.